आता एक नवीन ट्रेंड चालू आहे बा, त्याच्याबद्दल आपण बोलूया की खूप सारे उद्योजक सोशल मीडियावरती एक फेक नरेटिव्ह सेट करतात की माझा बिझनेस एवढा मोठा झालेला आहे, मला या आयडियामुळे एवढी प्रॉफिट झालेले आहे. एस्पेशली स्पेक्युलेटेड मार्केटमध्ये जे बिझनेसेस आहेत आणि त्याने काय होतं की जे नवीन छोटे कस्टमर्स आहे, नवीन उद्योजक आहे, ते स्ट्रेसमध्ये येतात की अरे हा बिझनेस एवढा मोठा होऊन गेला, 2 वर्षात एवढे करोड रुपये कमवले, 3 वर्षात एवढे 1000 करोड रुपये कमवले. पण ॲक्च्युअल रियालिटी काय असते? सोशल मीडियावरती ना जे सगळं दिसतंय ना त्याच्यामध्ये आणि रियालिटीमध्ये ह्यूज गॅप आहे. हे प्रत्येकाने समजून द्या. कोणाचा तरी बिझनेस खूप छान दिसतोय किंवा सोशल मीडियावरती त्याच्या गाड्या दिसल्या, मोठं इनॉग्रेशन दिसलं किंवा त्याने टीम हायर केली किंवा तो फॉरेनला गेला, त्याच्यामुळे तुम्ही कशाला स्ट्रेस घेता? तुमचा बिझनेस आहे, तुमच्या स्किल्स आहे, तुमचे गोल्स वेगळे आहेत. सो लोकांना स्ट्रेस काय येतो ना विक्रम, पहिले तर माझे गोल्स काय आहेत, मला एक्झॅक्टली काय पाहिजे हे क्लिअर नसतं, म्हणून मी दुसऱ्याने काहीतरी घेतलं की त्याचा स्ट्रेस माझ्यावरती येतो. सो पहिली गोष्ट तर एंटरप्रेनरनी स्ट्रेस घेणं थांबवा. आणि स्ट्रेस येतो तो कंपॅरिझनमुळे येतो. तुम्ही आहात, तो आहे. यू आर युनिक, so you do the business in your unique way. Be who you are, you will have a peace. You be happy where you are and what you have.